नमस्कार मेहंदी लवर्स, कसे आहात सगळे? मेहंदीची प्रॅक्टिस कशी चालली आहे सगळ्यांची? व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस करताय ना? घरच्या घरी मेहंदी शिकताय ना? हो, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तुम्ही घरच्या घरी मेहंदी शिकू शकता मराठीतून आणि घरीच कोन बनवू शकता, पेस्ट बनवू शकता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पाहून तुम्ही घर बसल्या मेहंदी शिकू शकता. तर माझ्या हातामध्ये पण इथे 2 मेहंदी कोन आहेत. मी आधी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि नंतर त्याला आवाज देत आहे, त्यामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. तर मला बऱ्याचशा कमेंट येतात, बऱ्याचशा लोकांचे कमेंट येतात की मॅम आम्हाला पण मेहंदी शिकायची आहे, कोन बनवायला शिकायचंय, पेस्ट मेकिंग शिकायचंय. तर त्यासाठीचा व्हिडिओ आहे. तर कोन मेकिंग आणि पेस्ट मेकिंगचा व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोडेड आहे. तर तो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. दुसरा क्वेश्चन असा असतो की प्रॅक्टिस कशावरती करायची? तर प्रॅक्टिस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सरफेसेस बनवू शकतो. तर माझ्याकडे इथे काही 4 ते 5 सरफेस आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ते मी तुम्हाला मेहंदी कोनने ट्राय करून दाखवणार आहे की त्याला आपण रियूज कसं करू शकतो. तर इथं फर्स्टली मी तुम्हाला कोनचे पेपर दाखवत आहे कसे आहेत ते. तर हे आहेत रेडीमेड कोनचे पेपर. हे ऑरेंज वाले जे मी तुम्हाला दाखवत आहे ते मी ऑनलाईनच मागवलेले. हे रेडीमेड कट केलेले पेपर होते. त्यामुळं त्याला कट करायची गरज पडली नाही आणि जे व्हाईटवाले जे आहेत ते अखंड मागवलेले मी. ते न्यूजपेपर कसे असतात तसे मोठे पेपर्स असतात आणि ते मेजरमेंट घेऊन म्हणजे 15 बाय 11 सेंटीमीटर तसंच आपल्या 15 सेंटीमीटर जी फुटपट्टी असती त्याच्यावरती तुम्ही मेजरमेंट घेऊन पण किंवा डायरेक्ट असं घड्यावरती घड्या असं फोल्ड करून पण तुम्ही कट करू शकता. सुरुवातीला सगळेच पेपर कट नाही करायचेत. एक 2 पेपर घ्यायचे आहेत आणि ते कट करायचे आहेत व्यवस्थित. एकदम पेशन्स ठेवून हळूहळू कट करायचे आहेत. तर आता बोलूया प्रॅक्टिस सरफेस कसे बनवायचे, ते प्रॅक्टिस कशावर करायची. तर हा फर्स्ट वाला जो आहे तो प्लायवूडचा असा पातळ असा पॅड आहे. पॅड सारखा असा स्मूथ असा. त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करून परत ती प्रॅक्टिस केलेली रिमूव्ह करून परत त्याचा रियूज करू शकतो. मी तुम्हाला इथं याला एक्झाम्पल दाखवते. याच्याने काय होतं पेपर खराब होत नाहीत किंवा पेपर तरी किती वापरणार ना आपण. त्यामुळं हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर हा पॅड मला मी जेव्हा क्लास केला तिथं मला दिलेला मेहंदी किटमध्ये एकदम सुरुवातीला. तर तेव्हापासून आहे माझ्याकडे. मी वापरते तो अजून पण. खूप बेस्ट आहे. हे बघा तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता आणि सुकल्यानंतर पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. शक्यतो मेहंदी जरा ओली असतानाच रिमूव्ह करत चला. तर सुकल्यानंतर पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. रिमूव्ह करण्यासाठी स्केल वापरा. असं अणकुचीदार चाकू किंवा असं शार्प असं काही वापरू नका. त्याच्याने ते खराब होणार नाही. सेकंड आणि थर्ड वाला पण असं सेम आहे. मी व्हाईट पेपर घेतले एक छोटा आणि मोठा आणि त्याला लॅमिनेशन करून घेतलेलं आहे. लॅमिनेशन करून सेम प्रोसेस आहे ते पॅड सारखंच. त्याच्यावरती पण तुम्ही प्रॅक्टिस करून हवी तितकी प्रॅक्टिस करून तुम्ही त्याच्यावर रिमूव्ह करू शकता. तर तुम्हाला पण जर बेसिक पासून मेहंदी शिकायची असेल तर मी एक नवीन क्लास सुरू करतेय मराठीतून. एक पहिला क्लास म्हणजे दिवस 1चा क्लास चॅनलवरती अपलोड झालेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आणि रिलेटेड जे व्हिडिओ आहेत त्याची पण लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. म्हणजे पेस्ट मेकिंग, कोन मेकिंगच्या पण लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे आणि तुम्ही तिथून व्हिडिओ पाहून घरगुती शिकू शकता. तर माझ्यासोबत जर तुम्हाला मेहंदी शिकायची असेल तर जेव्हा मी लाईव्ह येते तेव्हा पण तुम्ही शिकू शकता. तर एकच करायचं आहे तुम्ही मला लाईव्हचं टायमिंग कमेंट करायचं आहे. दुपारी 1 वाजता, 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. तर टायमिंग कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. आणि हे बघू शकता तुम्ही मी हँड प्रिंट पण घेतलेला आहे 2 करून. त्याच्यावरती पण लॅमिनेशन करून घेतलेला आहे. बेस जो फोटो असेल ब्राईट असा तो चूज करायचा आहे आणि त्याची फोटो प्रिंट घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर
सबस्क्राईबचं बटन प्रेस करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकील, नवीन क्लासचा व्हिडिओ टाकील, अपलोड करील, तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर नक्की हे सरफेस जे आहेत ते नक्की तुम्ही घरी बनवून आणू शकता आणि घरच्या घरी प्रॅक्टिस करू शकता. आजकाल क्लासची फी पण खूप जास्त आहे. घरच्या घरी तुम्ही थोडीशी मेहनत करायची गरज आहे फक्त. फ्रेंड्स, व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. कुणाला जर घर बसल्या मेहंदी शिकायची असेल तर त्यांना पण या व्हिडिओमुळे हेल्प भेटेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट नक्की करा. कमेंट केल्याने काय होईल फ्रेंड्स, तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला कळेल की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती गायडन्स पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कमेंट करायचे, लाईक करायचे आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.